बघितलं असेल की आम्ही आता सड्यावर पोहोचलोय आणि पुढे जाऊन काय काय गंमत केली ते मी तुम्हाला दाखवते. झाड बघा, आमची साक्षीने एक बोंडू काढलाय. हा बघा, आम्ही आता सड्यावर आलेलो आहे. गो नारळ बिरळावर पाय ठेवून जाऊ नका. खाली हे बघ नारळ असतो. ओंडावून बिंडावून इलास. आणि मस्त आता इथे सगळीकडे काजूची झाडे आहेत बघा. ही सगळी काजूची झाडे आहेत. हे काजू आहेत. शोधून शोधून जमलो करलोच नाही. तिकडे एकदम खाली गेला हालत इथून यायचं आता उतरा भेटणार नाही. हे असे काजू लागलेत पूर्ण झाडांवर. हा काजू खायचा का? क्या ऍक्टिंग की हो. क्या ऍक्टिंग. आपण आता इथे सड्यावर पोचलेलो आहोत. बघा मस्तपैकी सडा बघा. आकाश एकदम मस्त स्वच्छ आहे बघा. इथे पुण्यात वगैरे एवढं म्हणजे वातावरण छान मिळत नाही. ही बघा सगळी मस्त करवंद लागलेली आहेत. आता आपण बघूया करवंद. हे बघा करवंदाच्या झाडी आहेत सगळ्या. ही सगळी करवंदाची झाड आहेत इथे. आता आम्ही मस्त सगळे करवंद काढणार आहोत. तोरणाची पण झाडं आहेत इथे, पण ह्या वर्षी तोरणं लागलेलीच नाही आहेत अजून. का नाही. ये सबसे बड़ा करवंद. खा. हे बघा हे कराड आहे सगळं. कराड. कराड म्हणजे सुकलेलं गवत. ह्याला कराड म्हणतात. बघा सगळे मस्त करवंद काढत आहेत. सगळे करवंदावर ताव मारताना मासे झाले, कुर्ले झाले, सुंगटा झाली, आंबे झाले. आता जाऊन फणस खातलो. करवंद रावली, आंबोळे झाले. काय काय रावला बघा अजून 2 दिवस. काका बघा जावया करवंदा देतात काढून काढून आणि जावई खात आहे. पलीकडचे पण गोड आहेत, पण त्याला मुंग्या आहेत, लाल मुंग्या. हुमले बघा, हुमले. हुमले म्हणतात कोकणात. करवंदासाठी आम्ही आता द्रोण बनवत आहे बघा. द्रोण बघा. आता ह्याच्यात आम्ही करवंद जमा करणार. आलेलं आहे सध्या आता काजूच्या झाडावर. करवंद काढून झाली आहेत. आता आम्ही दुसरीकडे चाललोय. तुम्हाला आता दाखवते मी. इथे पण खूप सारी करवंद आहेत आणि आमच्या साक्षीला आता इथे येऊन ताण लागलेली आहे. श्रेयश बघा शोधून शोधून करवंद खाते. मुंबईला जायच्या तिकीट कन्फर्म झाल्यामुळे आता त्याला खूप मोठं टेन्शन आलेलं आहे की आता सगळं हे मिळणार नाही. मग आजच तो आम्हाला हट्ट करून सगळ्यांना वरती घेऊन आलाय परत करवंद खाण्यासाठी. तुम्हाला आवाज ऐकू येत असेल, जर तुम्ही बारीक ऐकता तर ऐका.
पक्ष्यांचा मस्त किलबिलाट सुरू आहे. विजय काका बघा द्रोणात करवंद काढतायत. पानाचा मस्तपैकी त्यांनी द्रोण केलाय आणि त्याच्यात आता करवंद काढत आहेत. वैशाली काकीसाठी करवंद काढून नेण्याची तयारी चालू आहे त्यांची. जावई बघा काय रे खाल्लं? लाईव्ह डेमो. किती खाल्लं करवंदा? मी बिया मोजायला जावे लागतील माघारी आता. जाऊया बिये मोजू. या पाडू नकोस. हल्ली बरी होती गोड. ताई आता गोड करवंद शोधून काढत आहे. माझ्या फायनली तिला झाडावर मिळाली. घेऊ नको, जा तिकडे दुसरं झाड शोध. हे आमचंच आहे. ते या हट. चल बाबू घर. फोटो काढतो. वाव, अशा प्रकारे विजय काकांना खूप काढताना इथे बघा जांभळांचं पण झाड दिसलेलं आहे मस्त. जांभळं बघा इथं जांभळं पण लागले. पिशवी पिशवीत टाकायचं. दिसली वाव ताई बघ. जांभळं मस्त लागले. काढू काय? गोड जांभळं. साक्षी पटापट पटापट काढून पिशवीत टाकते जांभळं पण. ही बघा ओ ह्या घरी घेऊन चला बिये भेटतले औषध करू. तो बंच एक भेटलेलं होतं झाला ना. मी म्हणताय का? नाही नाही वरची. तीच जिजू तुम्हाला मी आंबट आहेत. ह्या जांभळांचा राहू दे. आंबट आहेत, जाऊ दे. हा जांभळांचा घूस काढायचा होता आम्हाला पण तो काही मिळत नाहीये. सगळ्यांनी प्रयत्न करून झालेत. कच्ची आहेत ती कच्ची आहेत. नाही ग बाबा. मी खाऊन बघितली. विजय काकांची आणि जिजूंची जुगलबंदी चाललेली आहे. हा श्रेया मध्ये मध्ये काय करतोय तिथं? विजय काकांचा फोटो काढता. फायनली जांभळं मिळाली आहेत. हे बघ. वा. चल बस झालं, जाऊ दे. आता मी ती पिशवीत टाकून खराब नाही त्याला. हा, हाय. किती लागला बापरे. कशाला ते करायचं एवढं? ते दाखवा ते. चला मस्तपैकी आम्हाला खूप सारी जांभळ मिळाली आहेत. खूप सारी करवंद मिळालीत. आंबे बघितले. अक्षयला पण सगळं आता दाखवून झालंय आणि आम्ही आता घरी चाललोय. बघा मागे तुम्ही बघू शकता किती छान आहे सगळं वातावरण. आता आम्ही घरी चाललोय. ते लागलं बघ कसं ते. अवस्था बघा कशी झालेली आहे. दाखव गं. तुझी दाखव रे. तू नाही खा. जिजूंची झाली जिजू हाय? खाल्ली. जिजू आपली जीभ दाखव बघ म्हटलं. आम्ही आता घरी पोहोचू 2 मिनिटात. एवढं घाबरतोय. पडलं तर काय नाही होणार. बघा आता आमचा श्रेयश घाबरत आहे हे सगळं उतरण्यासाठी. आम्ही आता खाली हे उतरतोय. नाही शेस. सो मी आता मोबाईल बंद करते. खरं घसर. मी घरी पोहोचलोय फायनली. मेन कंटेंट ह्या करते. परत बोलगी बाई परत बोल. ताई जिजू काय तर बोलला लावूया का फटका लावला रे मी एवढी मला कळते. ते कसे होत. आता ते या खाते हा कर्ण खाते आजी तुमची भारी आहे हो. हा ना. हो हो. नाही नाही राहू नंतर खातो. चालतंय चालतंय. झालं. आमच्यात घाल घे आंबू घाल. फटके खाणार. मी फटका लावला तुला हा मोठ. बायाजी ओरडते बघा मला डोळे दाखवत. काय बोलायचं नाही. हे बाबा शांत आहे. अगे बाई तुझ्या आरती नाही असू अगं बाय सांगू नको बोलला. बाईचं एक व्हिडिओ बनवायचा. बनवलंय. ते बघा डोळा मारते इकडे मला डोळा मोठा करते.
ताईजी माहितीये मी असं काय करूच नाही. करते पाहिजे तू बघलं की नाही असं करताना ऐका. तरी सांगितलं तू ऐकायला पाहिजे. हे कर ते कर तर सांगते ते का हा? तेव्हा आम्ही आमच्या गोवांक असं करू. हे कधी वाटत होतो का जास्त ह्या करतो आता वाटत लावले पाहिजे. पाहिजे काय इथे माझी मान दुखत होती तर आजी मला स्प्रे मारून देत होती. तेव्हा बाईजी आपण जय नाही पण तू का आधी अगं चला बाय फणस खाऊ जाऊया. पाहिजे कोणाला तर या लवकर आम्ही बाय चाललो. लवकर या. हातात तेल त्यानंतर मस्तपैकी फणस कापला होता आणि आम्ही सगळे पुन्हा एकदा फणस खाण्यावर कॉन्सन्ट्रेट केलं होतं. मग तुमका पण जर फणस होयो तर असाच कोकणात जावाय मेहनत आणि तुम्ही पण असो खड्यात बसान फणस खावा. फणसाचे घरी इतके भारी होते ना, मी तर डायरेक्ट मग अक्षय वगैरे विसरलेच आणि फणस खाऊक बसलेले इथे जाऊन. काहीतरी भांडा घेता अच्छा हे तू गोड नाही हा गोड नाही जास्त. उद्या गोड जातो तो घरात दूध ठेवलेला भांडा स्टँडवर आहे उपडी घातलेलं नाही असा बघून हे खाली आहे. ताबो मेल्या खालीच बसल्याशी खाऊ काय करतात. कोयती घेऊ होती का आता कंटाळ येतो. कारण थोडी तुम्ही खरंच खाताय. मी नाही, मी आहे इकडे. हे बाय या प्रियंका तुला काय वाटतं हा घरी खात नाही खातो मी ती देत नाही. नाही खात म्हणून सांगता खोटं बोलते. मस्तपैकी चुलीवर कोलंबी फ्राय होत आहे. आता ही एवढी फ्राय करून ठेवली आहेत. मला जरा लेट झालं, आम्ही तिकडे बसून दुसऱ्या गप्पा मारत होतो. हे बांगडे फ्राय केलेत. आता इकडे मम्मी बसून मस्त ही सुंगटा फ्राय करता. आवाज आहे का तुम्ही? आता आम्ही हे सगळे बसून मिळून खाणार. खा खा खात दिवसभर बसतो तशी आणि फक्त गजाली मारतात, अजून कायच काम नाही. म्हणजे मला भिजायचं आहे का ते? बोटाने पाईप मारा ना, हो. पाठी जावा. मोठा पाहिजे. त्यानंतर आमचे काका काजू देऊ गेलेले बघा गिरणीवर, म्हणजे ते काजूची साला काढूची असतात. हो राहुल. हे दादा बसल्याचं फील घेत आहे. इथं बसून बघा मस्त पोपळीच्या बागांच्या खाली एकदम टाइमपास करत आहे. काय करत आहेस? काय करत आहेस? 12वीचा अभ्यास. आमच्या साक्षीच्या CETचा पेपर आहे, सो हे दोघे बसून त्याचं एक प्रॅक्टिस करत आहेत. आणि आता दुपारी इकडे ऊन आहे, दुपार झाल्यामुळे भरपूर ऊन पडलेलं आहे, पण तरी पण पुन्हा एवढं जाणवत नाही आहे आम्हाला. वारा खूप छान आहे बघा. ही बघा आमच्याकडे ना जीवा दिलेली
हयसर ही जी तुमका दिसता ना आमका तेवढंच भेटलो व्हिडिओ. तुमका माहिती अजिबात म्हणजे काय असतं ता. काढून पण लोक खायचे. नमस्कार गाईज. आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आम्हाला आता खूप कंटाळा आला आहे. इकडे ऊन पण भरपूर आहे आणि तुम्ही बघू शकता किती ऊन आहे. सो आम्ही आता इथे गप्पपणी घरात बसून उनो खेळण्याचा प्लॅन केला आहे. बघा, तुम्ही पण बघा किती ऊन आहे ते. आणि आज आम्ही 3घच जण आहोत, अक्षय, साक्षी आणि मी. कारण सिद्धी गेली तिच्या कामासाठी. श्रेयश, प्राजक्त तिच्या मामाकडे गेल्यात. आर्ना इकडे आलीच नव्हती आणि आता बाकी सगळ्यांच्या सुट्ट्या संपत आल्यात. बघा, उनो खेळायची तयारी चालू आहे आता. अक्षय, कसं वाटलं तुला? कशी झाली तुझी ट्रिप यावेळची? अजून 2 दिवस बाकी आहेत. छान झाली, छान. तुझं काय गो? तुझी CETची एक्झाम कधी या? अभ्यास कोण करताला? असं उनो खेळत बसला या. बघा, हे जे आहे ना याच्यात आम्ही पाणी साचून ठेवतो. पंपाचं पाणी तिथून येतं. तिथं आमची विहीर आहे आणि इथून वरती हे पंपाचं सगळं पाणी म्हणजे विहिरीचं पाणी पंपा थ्रू आम्ही वरती घेतो आणि याच्यात आम्ही पाणी साठवून ठेवतो पूर्ण. आणि तेच पाणी आपण पूर्ण घरासाठी वापरतो. चला, आता मी उनो खेळायला चालली आहे. आपण थोड्या वेळाने भेटूया. आताच्या गेममध्ये कोण हारलं? अक्षय, तू हारलायस. काय करू, नाचू का? नाचायचं हरलं मरे. बारक्या बारक्यांकडे हरलं. कवटातल्यांकडनं हरलं तू. यही है वो आदमी जो हार गया. स्किप गो खुळावलं. गो खोळावला. 4 स्किप टाकले गोने. कलर चेंज टू ग्रीन. उनो बोली नाही, कॉट. नाही, एकच पान घ्यावं लागेल. आणि तिचे 2 पाने घे. नाही, 2. जेवढे मेंबर्स असतात. दोघं आहे ना तुम्ही? ठीक आहे, रडू नका. काय होतो कलर चेंज? ग्रीन. कलर चेंज टू ब्लू. उनो. ती बघा प्रियंका, फणस पडलेल्याचा आवाज आल्यावर बघायला गेले लगेच. आता फणस घेऊन येईल. साक्षी मेल्या कुसलो हा. बिचारी प्रियंकाचा पचका झालेला आहे अशा प्रकारे. कुसलेला फणस घेऊन ये ना इकडे. का? कुसान पूर्ण पडलो. कुसान म्हणजे का काढला नाही मग? सुपारीच्या झाडाखाली काय करते? खोडावलो हा. आमच्या घराच्या इकडे बघा, सुतार पक्षी आले. सुतार पक्षी. नाश्त्याला बोलवते का त्यांना? हा गाईज, मला हे दाखवायचं होतं तुम्हाला. इथे तोरंजन लागलेत बघा.
याला तोरंजन म्हणतात. आणि हा हसतोय. का हसतोयस रे? काय नाही. ह्या खोळावला शाप मॅड झाला. आणि आमच्या परड्यात ना नारळ पडलो. आता आम्ही तिघाय ना नारळ आणूक जातो. आणि हो बघा अक्षय होय काय करता बसन. काय करतं रे? आजीच्या फोटोक तो हार घालता. चला साक्षी गेला. साक्षी येता 5 मिनिटात. तो मग तुमका मी दाखवतोय. परड्यात आमच्या नारळ पडलो होतो. हे बघा आजीच्या फोटोला अक्षय हार घालतोय. इकडे आल्याबरोबर त्याने सगळ्यात पहिला जाऊन हार घेतलाय. आल्यावर बघितलं तर म्हणतो फोटोना हार सुकलाय. आम्ही काल कुडाळात गेलो होतो तेव्हा तो फोटोला हार घेऊन आलाय आणि आता तो घालत आहे. आजी म्हणतली वरसून 12 पोरं असत त्यांका हार घालूक लायल्यानी बिचाऱ्यांका. आजी एवढ्यात आमची असती ते किती लाड केले असते अक्षयचे. होय पडलो खाली बाबा. इकडनंच जाऊया. इकडनं कसा जाता रे तू? गडग्या चढण नाही जाऊया का? किती लांब पडतो? चल सरसून जाऊया. तर विहीर आहे. चला कुठे नारळ पडलाय? बघ पडलं. आंबा नाही लागा. त्यांच्या आंबोक फणस लागा ह्यावेळेस. बरो नाही. कुपोषित असा. चौकट झालो. ह्या काय असता बरं? बरो नाही हे टाकतो. बरा कोणता तो घे आणि चल. आता खाली जाऊया. कुठे खाली? पडतील जाऊन तिथे काय आहे? हे बघा वडाचं झाड केवढं मोठं आहे. कशा जाता टाकी? झाडांचा पाणी लाव. जाऊन येऊया. झाड आहे ना. ती बघा मस्त फुलं फुलली. छोटे छोटे. पटरावर असते. अजून इथून सुरू करू ना. तुम्ही इथूनच जातो ना. मस्त वाटतं बा पहिल्या. हे बघा हे असे कोकम लागतात त्याच्यावर. तुम्हाला दिसतील बघा बारीक बारीक. हे जे आहेत ना हे कोकम लागलेत. आता वर चढून
अक्षयचा पचका झालेला आहे, त्याला लाल मुंग्यांनी चावलेला आहे. अक्षय बघा कोकम खातोय. करवंद कशी खाल्ला तसं खायचं आणि बी टाकायचं. कुठलं हे खायचं कोणतं? हा जो आहे ना ते खायचं. खाऊन दाखव. कसं आहे? आंबट गोड. आंबट पण आहे आणि गोड पण आहे. काय खात आहेस तू आता? कोकम. चला चला, हे बघा आंबाला मिळाले. चला आता घरी जाऊया. चला आता याचं कोकम सरबत बनवूयात. मीच तो हे वारू आहे तिथं इकडे. चला घरी जाऊया आता. चल चल चल. चला गाईस, आम्ही आता घरी जातोय. बाय.